अमरावतीच्या महापौरपदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरला। पहिल्या सव्वा वर्षात भाजपचे श्रीचंद तेजवानी तर दुसऱ्या सव्वा वर्षात भाजपचे आशिष अतकरे अमरावतीच्या महापौरपदी। कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजपकडून रूपाराणी निकम यांचं नाव जाहीर। मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निकम यांच्या नावाची घोषणा। कोल्हापूर पालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल तर उपमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी देवकरांचा अर्ज दाखल। 6 फेब्रुवारीला सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार। इचलकरंजी महानगरपालिका महापौरपदाच्या हालचालींना वेग। भाजपचे नगरसेवक उदय धातुंडे इचलकरंजीचे महापौर होण्याची शक्यता। ओबीसीतून महापौरपद देण्याच्या हालचाली सुरू। नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी नरेंद्र बोरकर यांची निवड होताच भाजपनं शहरातील सर्व 102 नगरसेवकांकडून हमीपत्र लिहून घेतलं। पक्षविरोधी कारवाई, अनुचित वर्तन किंवा शिस्तभंग आढळल्यास तातडीची कारवाई करता येण्यासाठी भाजपनं हमीपत्र लिहून घेतलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी दौऱ्याचं आयोजन। रत्नागिरीत चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा। परभणीच्या बोरी जिल्हा परिषद गटात भावकीमध्ये निवडणूक रंगणार। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पत्नी दीपाली चौधरी राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात तर भाजपकडून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर विद्या चौधरी निवडणुकीच्या रंगणात। भाजपचे नेते संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात। रणजित शिवतारेंविरोधात स्वरूपा थोपटेंचा जोरदार प्रचार सुरू। स्वरूपा थोपटेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। भोरमध्ये अपक्ष उमेदवार अमर परदेशींच्या कार्यकर्त्यांचा पोस्टमनच्या वेशात प्रचार। खडकी रावणगाव जिल्हा परिषद गटात भाजपा, राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवार अमर परदेशींमध्ये प्रमुख लढत। जिल्हा परिषद निवडणुकांचा सातारा जिल्ह्यातील भाजपचा थांबलेला प्रचार पुन्हा सुरू। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर प्रचार थांबवला होता। भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची प्रचार सभा। अहिल्यानगरमध्ये वंचितची बैठक पार पडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी वंचितची स्वबळाची रणनीती। पुण्याच्या भोरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 237 मतदान केंद्रावरील जवळपास 1400 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। छत्रपती संभाजीनगरच्या देवदाव रंगारीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेआधी लावलेल्या बॅनरवरनं पालकमंत्री संजय शिरसाट यांचा फोटो गायब असल्यामुळे चर्चा। जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी बॅनर लावल्याची माहिती। चंद्रपुरातील मनपावर सत्ता स्थापनेसंदर्भात काँग्रेसमध्ये मतभेद विचित्र वळणावर। धानोरकरांच्या नगरसेवकांच्या घरावरती वडेट्टीवारांच्या नगरसेवकांना नोटीस लावल्याचा आरोप। नोटीस लावून बैठकीला हजर राहण्याबाबत केलं सूचित। परभणी जिल्ह्यात निवडणूक विभागाकडून मतदार जनजागृती। निर्भीड आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी उपक्रम। मतदारांना मतदान करण्यासाठी दिली शपथ। नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन। शोकसभेला मंत्री छगन भुजबळ उपस्थित तर दर्शनासाठी अजित पवारांच्या अस्थींचा कलश ठेवण्यात आलाय। अजित पवारांच्या अस्थिकलशाचं मावळ तालुक्यात आगमन। लोणावळ्यातील कार्ला एकविरा परिसरात रक्षा कलश आणण्यात आला। लाडक्या बहिणींनी श्रद्धांजली अर्पण केली। मोर्चा आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका, इंदोरीकरांचं आवाहन। अकोल्यामध्ये कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं तरुणांना आवाहन। गरिबांच्या मुलांचा वापर फक्त यूज अँड थ्रो म्हणून करतात, इंदोरीकरांचं वक्तव्य। जेजुरीमध्ये माघ पौर्णिमा यात्रा महोत्सवाची धूम। यात्रेनिमित्तानं सुपे इथल्या खैरे आणि जेजुरीमधील होळकर या मानाच्या काठी शिखर भेट संपन्न। तर यावेळी येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। बुलढाण्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती निमित्तानं भव्य शोभायात्रा। महिला भाविकांची पावली खेळ ठरला आकर्षणाचा विषय। तर रजत नागरी खामगावमध्ये पालखीची नगर परिक्रमा। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात मोहिनीराज मंदिरात जपली जाते अनोखी परंपरा। लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावरती घेऊन देवदेवतांना मोहिनीराजांच्या यात्रेचं निमंत्रण। 5 दिवस मुख्य यात्रोत्सव साजरा केला जाणार। पुण्याच्या भोर तालुक्यातील रोहिडेश्वर किल्ल्यावरच्या वाघजाई माता मंदिरात माघी यात्रा उत्साहात साजरी। पारंपरिक वाद्याच्या तालावर काठी पालखीची मिरवणूक। महाआरती, मूर्तीपूजन, अभिषेक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। वलंगड परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी। गडावरील फ्युनिक्युलर
ट्रेन सुरू झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण. सोन्याच्या दरात 9,800 रुपये तर चांदीच्या दरात 53,000 रुपयांची घसरण. पुण्याला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यात येणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पातनं घोषणा. देशातील 5 शहरांचा समावेश तर महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरचा देखील समावेश. 5,000 कोटींचा निधी मिळणार. आरटीची शुल्क प्रतिपूर्ती तातडीनं देण्याची महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनची शासनाकडे मागणी. शाळांची शासनाकडे 2,400 कोटींची शुल्क प्रतिपूर्तीची थकबाकी. ठाणे जिल्ह्यातील वांगणीमध्ये भरली पहिली बाल ग्रामसभा. मुलांच्या मागण्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, नागरी सुविधांवरती चर्चा. वांगणी ग्रामपंचायतीमार्फत बाल ग्रामसभेचं आयोजन. अंबाजोगाईतील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राम बडेंनी घराच्या छतावरती फुलवली विषमुक्त पालेभाज्यांची बाग. डॉक्टर बडेंनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं घराच्या छतावरती शेती करून एक नवा आदर्श निर्माण केलाय. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोपरी परिसरात डीप क्लीन ड्राईव्ह. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत स्वच्छता मोहीम. कोपरीतील अष्टविनायक चौक इथून स्वच्छता मोहिमेला सुरुवात. मुक्ताईनगरच्या लोहारखेडा पिंपरी भोजनांना रस्त्यावरती अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी. शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरल्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच रांगा. सांगलीच्या लिमय मळ्यातील खुनाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा. पोलीस अधीक्षकांना भेटण्यास विरोध केल्यामुळे नागरिकांचा गोंधळ. लिमय मळ्यात नशेखोरांनी केला होता क्रांतिकुमार शेडबाळेंची हत्या. नागपुरात महिला आणि बालविकास विभागातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचारी संघटनेकडनं टप्प्याटप्प्यानं आंदोलन. कामाचा आधीच व्याप असताना लाडकी बहीणमुळे कर्मचाऱ्यांवरती अधिक ताण येत असल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन. जळगावच्या भुसावळ येथून मुंबई पुण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाड्यांची नागरिकांकडून मागणी. स्वतंत्र रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांना करावा लागतो अडचणींचा सामना. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तुरीचा दर 8,600 ते 9,000 रुपयांपर्यंत पोहोचला. मुक्ताईनगरच्या लोहारखेडा पिंपरी भोजनाच्या रस्त्यावरती अंडरपास करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांनी गेल्या 1 तासापासून महामार्ग रोखून ठेवला. 1 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी हळद काढणीला सुरुवात. शिरपूर जैन येथील जानगीर महाराज संस्थानच्या शेतातनं हळद काढणीचा प्रारंभ. सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये 8 ते 10 आंब्यांच्या पेट्यांची आवक. आंब्याच्या 1 डझनाच्या पेटीला 4,000 ते 6,100 रुपये विक्रमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या विक्रीतनं 65 कोटींची उलाढाल तर हंगाम अखेर 750 कोटींचा अंदाज. आतापर्यंत बाजार समितीत 1.5 लाख क्विंटल मिरचीची आवक. जळगावच्या रावेरमध्ये अनेक शेतकरी केळी पीक विम्यापासून वंचित. पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. तत्काळ पीक विमा देण्याची मागणी. गडचिरोलीतील बिबट्या आणि तरस या वन्य प्राण्यांचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अन्य वन्य प्राण्यांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी. मागणी मान्य न केल्यास 10 फेब्रुवारीला मोठा मोर्चा काढण्याचा इशारा. साताऱ्याच्या वाढे गावाजवळ कण्हेर डाव्या कालव्याला भगदाड. लाखो लिटर पाणी वाया. शेतात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. कालव्याबाबत वासोळे गावच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलं होतं निवेदन. प्रदूषण पसरवणाऱ्या 34 बांधकामांवरती पनवेल पालिकेची कारवाई. 34 बांधकाम प्रकल्पांचं काम तत्काळ थांबवलं. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचं उघड. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा गावातील पाण्याच्या टाकीची दुरवस्था. पाण्याची टाकी पूर्ण जीर्ण झाल्यामुळे कधी कोसळण्याची भीती. जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आणि किडे निघाल्याचा आरोप. कळमनुरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहातील प्रकार. वंचित बहुजन आघाडीसह स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आरोप. वसई रोड रिक्षा स्टँडवरती पैशावरनं दोघांची तुंबळ हाणामारी. वसई रोड रेल्वे स्थानकाबाहेर रात्री 9:30च्या सुमारासची घटना. राजेश तिवारी आणि इंद्रेश असं हाणामारी करणाऱ्या दोघांची नावं. उल्हासनगरात दुचाकीमधल्या पेट्रोल चोरीची गँग सक्रिय. पार्क केलेल्या दुचाकीमधनं 2 चोरट्यांनी पेट्रोल चोरलं. कॅम्प 1 मधील कुंदन कॉटेज परिसरातली घटना. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गुन्हा दाखल तर पोलिसांकडून शोध सुरू. उल्हासनगरमध्ये महिलांच्या टोळक्यानं कारखान्यातनं जीन्स चोरल्या. कॅम्प क्रमांक 5 मधील चिराग हॉटेल जवळची घटना.
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. खरेदीच्या बहाण्यानं कारखान्यात येऊन 10 जीन्स चोरी करून महिला पसार. वाशिमच्या कामरगाव कुऱ्हाड शेत रस्त्यावरती लघु पाटबंधारे विभागानं ओव्हरफ्लोचं पाणी रस्त्यावरती सोडलं. ओव्हरफ्लोचं पाणी थांबवण्यात यावं, अन्यथा उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. नालासोपाऱ्यात काणुंगो बॉईजनं भव्य क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं. नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन. या सामन्यामध्ये 40हून अधिक संघांनी सहभाग नोंदवला. चंद्रपूर शहरात रन फॉर युनिटी दौडचं आयोजन. सरदार वल्लभभाई पटेल, बिरसा मुंडा यांच्या 100व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दौडचं आयोजन. या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसह ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. सिंहगड किल्ल्यावरती सरदार हिरोजी इंदुलकर प्रतिष्ठान आणि दुर्गसेवकांच्या वतीनं स्वच्छता मोहीम. तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचं आयोजन. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. नागपुरात मौज मजा करण्यासाठी उच्चभ्रू घर टार्गेट करून घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. रजनीकांत चानोरे आणि प्रताप उरकुंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं. आरोपींकडनं 3 कोटींचा मुद्देमाल जप्त. 19 वर्षीय तरुणीवर चालत्या रिक्षामध्ये लैंगिक छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार. विद्यार्थिनीनं स्वतःवरच अत्याचाराचा बनाव रचला. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. पोलीस तपासात सत्य समोर आलं. मुंबईतल्या परळच्या गजबजलेल्या भागातनं 3 वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न. शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळला. जमावानं पकडून चोप देताच संशयितांकडनं गुन्हा कबूल. अकोल्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात गुप्तचर विभागाच्या तोतया अधिकाऱ्याला अटक. सायबर कक्षात घुसून सायबर पोलिसात चौकशी करत असताना अटक. चौकशी दरम्यान तोतयाचा भांडाफोड. खदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.